नमस्कार. कधी विचार केलाय की आपण जे काही पाहतो, ज्याला स्पर्श करतो, अगदी जी हवा आपण श्वासावाटे आत घेतो, हे सगळं बनलंय तरी कशानं? आज आपण याच रहस्याच्या मुळाशी जाणार आहोत. आपण द्रव्य म्हणजेच मॅटरच्या एका अद्भुत जगात शिरणार आहोत, जे आपल्या भोवतालच्या प्रत्येक गोष्टीचा पाया आहे. खरं तर हा एक असा प्रश्न आहे ना, ज्याने हजारो वर्षांपासून माणसाला कोड्यात टाकलंय. अगदी प्राचीन काळातल्या तत्वज्ञानांपासून ते आजच्या आधुनिक शास्त्रज्ञानांपर्यंत सगळेच याचा विचार करत आले आहेत. चला पाहूया विज्ञान आपल्याला याच्या उत्तराच्या किती जवळ घेऊन आलंय. तर प्राचीन विचारांपासून खूप पुढे येत आज विज्ञानाकडे याचं एक ठोस उत्तर आहे. प्रत्येक गोष्ट ही द्रव्याने बनलेली आहे आणि त्याच द्रव्यामध्ये एक छोटंसं पण महत्वाचं रहस्य दडलंय. हे रहस्य उलगडण्यासाठी ना चला एक अगदी साधा प्रयोग पाहूया. हा आपण घरीही करून बघू शकतो. एका ग्लासात पाणी घ्या आणि त्यात थोडंसं मीठ टाका. आता जरा विचार करा, मीठ विरघळल्यावर त्या पाण्याच्या पातळीचं काय होईल? ती वाढेल, कमी होईल की तशीच राहील? आणि हे बघा उत्तर. आश्चर्य म्हणजे पाण्याची पातळी वाढतच नाही. या चित्रात अगदी स्पष्ट दिसतंय की मिठाचे कण पाण्याच्या कणांमधल्या रिकाम्या जागेत जाऊन बसतायत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की द्रव्य हे एक सलग गोष्ट नाहीये, तर ते छोट्या छोट्या कणांनी बनलेलं आहे आणि त्या कणांमध्ये रिकामी जागा असते. तर आपण आत्ता जो प्रयोग पाहिला त्यातून जो सिद्धांत सिद्ध होतो त्यालाच म्हणतात द्रव्याचे कणस्वरूप. हा आहे आपला आजचा पहिला मोठा शोध. आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट, हो प्रत्येक गोष्ट अशा असंख्य लहान लहान कणांनी बनलेली आहे. ठीक आहे, तर द्रव्यकणांनी बनलेलं आहे हे तर आपल्याला कळलं. पण हे कण नक्की कसे वागतात? चला आता जरा खोलात शिरूया आणि या लहान कणांची वैशिष्ट्ये समजून घेऊया. या कणांचं पहिलं आणि सगळ्यात आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आकार. द्रव्याचे कण इतके म्हणजे इतके लहान असतात की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. हे चित्र बघा जरा, किती अविश्वसनीय आहे हे. पोटॅशियम परमॅंगनेटचे फक्त 2-3 खडे तब्बल 1000 लिटर पाण्याला रंगीत करू शकतात. यावरूनच सिद्ध होतं की त्या एका छोट्याशा खड्यामध्ये लाखो सूक्ष्म कण दडलेले असतात. खरंच आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे हे. आता ह्या कणांचं दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे हे कण कधीही शांत बसत नाहीत. हो, आपल्याला दिसत नसलं तरी ते सतत न थांबता फिरत असतात, एकमेकांवर आदळत असतात. कणांच्या या हालचालीला गतिज ऊर्जा म्हणतात. आणि तापमान म्हणजे जणू काही या ऊर्जेचा रेग्युलेटरच आहे. तापमान वाढलं की कणांची गती वाढते. म्हणूनच बघा, गरम गरम जेवणाचा वास किती लांबपर्यंत येतो, कारण त्या वासाचे कण जास्त गतिज ऊर्जेमुळे हवेत एकदम वेगाने पसरतात. आणि तिसरं वैशिष्ट्य, या कणांमध्ये ना एक प्रकारचं आकर्षण असतं, जे त्यांना एकमेकांना धरून ठेवतं. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ही आकर्षणाची शक्ती कमी जास्त असते, अगदी आपल्या मैत्रीसारखं. काही मैत्री घट्ट असते तर काही सैल. बरं, आता आपण कणांची ही 3 वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आकार, त्यांची हालचाल आणि त्यांचं एकमेकांबद्दलचं आकर्षण ही सगळी एकत्र आणूया, कारण हीच वैशिष्ट्य द्रव्याच्या आपल्या ओळखीच्या 3 अवस्थांना जन्म देतात. कोणत्या? स्थायू, द्रव आणि वायू. हे चित्र बघा, द्रव्याच्या तिन्ही अवस्थांमधला सूक्ष्म फरक किती छान दाखवते. स्थायू अवस्थेत कण अगदी घट्ट पॅक केलेले आहेत. द्रव अवस्थेत ते थोडे मोकळे आहेत, एकमेकांवरून घसरू शकतात. आणि वायू अवस्थेत तर ते एकमेकांपासून खूप दूर आणि एकदम मुक्तपणे फिरत आहेत. ओके, तर हा तक्ता या तिन्ही अवस्थांमधला फरक अगदी सोपा करून सांगतोय. म्हणजे आकार, आकारमान, दाबल्यावर काय होतं, हे सगळं त्या कणांच्या मांडणीवर कसं अवलंबून आहे हे इथं अगदी स्पष्ट दिसतंय. स्थायू पदार्थ कठीण का असतात आणि वायूला आपण इतक्या सहजपणे का दाबू शकतो, ह्याचं सगळं रहस्य याच रचनेत दडलेलं आहे. द्रव्य काही फक्त एकाच अवस्थेत राहत नाही, ते एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत बदलू शकतं. आता आपण ही गतिशील प्रक्रिया नक्की घडते कशी हे पाहणार आहोत. या सगळ्या बदलांमागे एकच शक्ती आहे आणि ती म्हणजे ऊर्जा. विचार करा, बर्फाला उष्णता दिली की काय होतं, किंवा पाण्याची वाफ थंड झाली की काय. हा सगळा ऊर्जेच्या देवाणघेवाणीचा खेळ आहे. या स्लाइडवर जसं दाखवलंय तसंच घडतं. जेव्हा आपण बर्फाला उष्णता देतो तेव्हा त्या पाण्याच्या कणांना अधिक ऊर्जा मिळते
मग ते इतके जोरात कंप पावू लागतात की त्यांचं एकमेकांमधलं आकर्षण तुटतं आणि ते स्थायू रचनेतून मुक्त होऊन द्रवरूप धारण करतात. याच प्रक्रियेला आपण वितळणं असं म्हणतो. पण ह्यात एक गंमत आहे. पाणी उकळत असताना तुम्ही त्याला कितीही उष्णता दिली ना, तरी त्याचं तापमान 100°C पुढे जात नाही. मग ती जास्तीची उष्णता जाते कुठे? पण ती अप्रत्यक्ष उष्णता किंवा लपलेली ऊर्जा म्हणून वापरली जाते. कशासाठी? तर कणांमधले बंध तोडण्यासाठी, ज्यामुळे द्रवाचं वायूमध्ये रूपांतर होतं. काही पदार्थ तर द्रव अवस्थेला पूर्णपणे टाळतात. या विचित्र प्रक्रियेला संप्लवन असं म्हणतात, म्हणजे स्थायूतून थेट वायू. जसं की कापूर किंवा डांबराच्या गोळ्या गरम केल्यावर त्या थेट वायू बनतात. हे चित्र अमोनियम क्लोराईडच्या प्रयोगातून अगदी तेच दाखवत आहे. आणि हा आलेख बघा, ह्यात सगळ्या प्रक्रिया एकत्र येतात. वितळणं, उकळणं, थंड होऊन पुन्हा द्रव बनणं, गोठणं आणि हो, संप्लवनसुद्धा. उष्णता आणि थंडीच्या चक्रात ह्या सगळ्या प्रक्रिया कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे यातून स्पष्ट होते. जणू काही द्रव्याच्या अवस्थांचा हा एक सुंदर नाचच आहे. आता हे सगळं विज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनुभवांशी जोडून बघूया, म्हणजे त्याचं महत्त्व आपल्याला आणखी चांगलं कळेल. बाष्पीभवन म्हणजे काय? ही प्रक्रिया उकळण्यापेक्षा वेगळी आहे हं. यात पाणी उकळण्याशिवाय म्हणजे कमी तापमानात हळूहळू वाफ बनतं आणि हे फक्त द्रवाच्या पृष्ठभागावर घडतं. चला, आणि बाष्पीभवनाचा एक खूप भारी परिणाम म्हणजे त्यामुळे थंडावा निर्माण होतो. पण कसा? तर असं आहे की जेव्हा द्रवाचे कण पृष्ठभागावरून निसटून हवेत जातात तेव्हा त्यांना ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा ते आपल्या त्वचेतून किंवा आजूबाजूच्या भागातून शोषून घेतात आणि ही ऊर्जा शोषली गेल्यामुळेच तो पृष्ठभाग थंड होतो. आपल्याला घाम आल्यावर थंड का वाटतं यामागचं हेच सोपं विज्ञान आहे. आणि आता एक शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर आज आपण जे काही शिकलो त्यातच लपलेलं आहे. जरा विचार करा की कडक उन्हाळ्यातही माठातलं पाणी थंडगार कसं राहतं? हेच तर विज्ञानाचं सौंदर्य आहे, नाही का? आपल्या आजूबाजूच्या अगदी साध्या गोष्टींमधले असामान्य चमत्कार ते आपल्याला उलगडून दाखवतं. तर मग विचार करत रहा आणि शोध घेत रहा.